एकदा येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होते आणि जेव्हा येशूनी प्रार्थना संपवली तेव्हा त्याचे शिष्य येऊन त्यांना विचारू लागले की प्रभूजी आम्हाला सुद्धा प्रार्थना करायला शिकवा. तेव्हा प्रभू येशूने त्यांना ही प्रार्थना शिकवली जे आम्ही रोज म्हणतो. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेनुसार हो. आमचे दररोजची भाकर आज आम्हाला दे, व जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव. प्रियजनो, ही प्रार्थना येशूने आपल्या शिष्यांना शिकवली. जेव्हा शिष्यांनी येशूला प्रार्थना करत असताना बघितलं तेव्हा शिष्यांनी येशूला विचारलं की आम्हाला सुद्धा प्रार्थना करणं शिकव. आणि तीच प्रार्थना जे येशूनं शिष्याला शिकवली आणि जे रोज आम्ही म्हणतो तीच प्रार्थना येशू सुद्धा करत होता. आम्ही जेव्हा ही प्रार्थना म्हणतो किंवा येशूने शिकवलेली प्रार्थना अर्धा मिनिटामध्ये किंवा जास्तीत जास्त पाऊण मिनिटामध्ये खतम होते, परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, हीच प्रार्थना प्रभू येशू पित्या परमेश्वरासोबत तासोन तास करत होते. तासोन तास रोज पित्या परमेश्वराची जुळून आठवण करून संभाषण करून प्रार्थना करत होते. म्हणजे ही प्रार्थना आम्ही जी म्हणतो फक्त 1 मिनिटात किंवा 2 मिनिटामध्ये म्हणून संपवायची नाही आहे, तर ह्या प्रार्थनेवर चिंतन करून ह्या प्रार्थनेमध्ये आम्हाला शिकवल्याप्रमाणे आमच्या प्रत्येक गरजा आठवण करून परमेश्वराकडे मांडून त्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. ही प्रार्थना आम्हाला प्रभूने शिकवली. लहानशा प्रार्थनामध्ये आमची सर्व गरज समावलेली आहे. आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहे, आणि ह्या गोष्टी ज्या आम्हाला प्रभूने शिकवलं त्या जर पूर्णपणे आम्ही केलो तर खरोखर आम्ही आशीर्वादित होऊ. आणि म्हणून सर्वात प्रथम पित्या परमेश्वराकडे देवा तू पवित्र आहेस असे म्हणणे आणि त्याच्यानुसार त्याला पवित्र म्हणून आपण स्वीकार करणे आणि प्रार्थना करणे हे फार गरजेचं आहे, आणि आमच्या गरजा त्याच्यासमोर मांडणे. धन्यवाद.